ताडी विक्रेत्याच्या रूपातून शंकर भटाला श्रीपादांचा अनुग्रह. नमस्कार मंडळी, आपण कसे आहात? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून श्रोते हो, मी आपले माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. चला तर मग श्रोते हो, मी आज आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास माझी कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. शंकर भटाने मागील जन्मी दत्तप्रभूंची सेवा केल्यामुळे त्याच्यावर श्री श्रीपाद प्रभूंची कृपा झाली व त्याच्या हातून श्री श्रीपाद चरित्रामृत लिहिले गेले. मागच्या जन्मी केलेला पापपुण्याचा उल्लेख या कथेत वाचण्यास व ऐकण्यास मिळेल. श्रीपादांनी स्वतः नामानंद स्वामींना ओसरीवर बसून स्वतःच्या हाताने जेवू घातले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मस्तकावर आपला वरदहस्त देऊन आशीर्वाद देऊन म्हटले की तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कशासाठीही तुला काहीही मागावे लागणार नाही. तू कोठेही असलास तरी मी तुझ्याबरोबर अदृश्य रूपाने सदैव राहीन व मी तुझे डोळ्याच्या पापणीप्रमाणे सदैव रक्षण करीन. ज्या भक्तांना स्वतः श्री श्रीपाद प्रभूंनी स्वतःच्या हाताने 2 घास भरविले आहेत, असे भक्त या जगात फार थोडे आहेत. आपल्याला ऐकण्यात व पाहण्यास मिळतात. त्याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे श्री नामानंद स्वामी होय. तसेच दुसऱ्या कथेतील सूर्यशास्त्री नावाचे एक अनुष्ठान करणारे नावाजलेले पंडित होते. श्रीपादांवर त्यांची अतीव प्रेम होते. एकदा श्रीपादांचे दर्शन घेण्यासाठी सूर्यशास्त्री पिठापूरला गेले व आपल्यासोबत त्यांनी शिवयोग्याला देखील नेले. श्रीपादांनी त्या शिवयोग्याला शिवशक्ती स्वरूपात दर्शन देऊन आपल्या दिव्य हाताने जेवू घातले. शंकर भटाची गोष्ट याहून विचित्र आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी वर्णन केल्याप्रमाणे प्रत्येक मानवाची इच्छा व कर्म अपूर्ण राहिले असेल तर ते पूर्ण करण्यासाठी त्याला कुठल्या ना कुठल्या रूपात पुन्हा जन्म घ्यावा लागतो व मागील जन्मातील अपुऱ्या इच्छांची पूर्तता करावी लागते. जर एखाद्याने आपल्या संपूर्ण हयातीमध्ये सर्व कर्मे ईश्वरी न्यायाप्रमाणे केली असली तरी मरण्यापूर्वी काही इच्छा अपुरी राहिली असल्यास त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला निघाले असताना चालत चालत मुंताकलतू या गावी पोहोचले. चालून चालून शंकर भट्ट दमले होते. त्यांनी तेथील एका वाटसरूला कुरवपूर अजून किती दूर आहे असे विचारले. तेव्हा त्याच्याकडून त्यांना कळले की अजून थोड्याच दिवसात ते कुरवपूरला पोचतील व श्रीपाद प्रभूंचे त्यांना दर्शन होईल. श्रीपादांच्या भेटीची ओढ व त्यांच्या दर्शनाच्या उत्सुकतेने शंकर भट्ट त्या मार्गावरून चालले असताना एक व्यक्ती हातामध्ये ताडीचे पात्र घेऊन येताना दिसली. त्याच्या जवळील ताडीचा उग्र वास शंकर भटाला फार असह्य होत होता आणि तो वास टाळण्यासाठी शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगाने पुढे चालू लागले. पण ती व्यक्ती सुद्धा वेगाने तेवढ्याच गतीने शंकर भटाकडे येऊन पोचली. त्या व्यक्तीने शंकर भटाला उच्च स्वरात विचारले, काय रे, मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का? तेवढ्यात शंकर भट्ट म्हणाले,
कोण आहेस तू व तुझे माझ्याशी काय काम आहे? यावर ती व्यक्ती म्हणाली, त्याच्या ताडीचा उग्र वास आला तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, मी कोण आहे हे जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस, कोठून आलास, कोणाकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे. त्यावर शंकर भट्ट म्हणाले, ताडी विकणारे सुद्धा वेदांतावर बोलण्या एवढे समर्थ आहेत वाटतं. त्यावर त्या व्यक्तीने रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हाका मारून बोलवले व तेथे लोकांचा जमाव जमा झाला. त्या जमलेल्या लोकांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला, मित्रांनो, मी या प्रांतामध्ये ताडी विकणारा आहे. मी धर्माने जगतो. ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे. मी झाडावर बसून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता आणि मी ब्राह्मण असूनसुद्धा मला ताडी पिण्याची सवय आहे. परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत. थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर, असे तो मला म्हणाला. त्यावर मी नाही म्हणालो. परंतु जेव्हा मी तयार झालो ताडी द्यायला तेव्हा लोकांची ये-जा सुरू झाली होती. 4 लोकांसमोर ताडी प्यायल्याने ब्राह्मणाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे. आता माझा वचनभंग होऊन मी महापातकी होणार. खरं पाहता आमच्या कुळात ही खूप मोठी संधी आहे. अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याचे विशेष पुण्य लाभेल. या माझ्या आशेवर यांनी पाणी फिरवले. हे पूज्य लोक, या ब्राह्मणाला तुम्ही धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा. तेथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौंड लोकच होते. त्यांनी त्या ताडीवाल्याला आणि त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला जबरदस्तीने ताडी पाजली. त्यानंतर सगळे लोक निघून गेले. अशा प्रकारे शंकर भटांना बळजबरीने ताडी पाजल्यावर ते पुढील मार्गक्रमी दत्तानंद स्वामींच्या आश्रमात आले व त्यांच्या बाबतीत ताडी विक्रेत्याकडून घडलेले सगळे सविस्तर वर्णन दत्तानंद स्वामींना शंकर भटाने सांगितले. स्वामींना हे कळताच स्वामींनी शंकर भटाला सांगितले, अरे, पूर्वीच्या एका जन्मामध्ये तू गौंड कुळामध्ये जन्मला होतास आणि जास्त प्रमाणामध्ये तू ताडीचे सेवन करत होतास. तुझी मागील जन्माची ताडी पिण्याची इच्छा बाकी होती आणि ती अशा प्रसंगामधून श्रीपाद प्रभूंनी घडवून आणली. तुला श्रीपादांनी स्वतःच्या हाताने अमृत पाजले. तू त्या अमृताला ताडी समजलास. श्रीपाद प्रभूंचा तुझ्यावर अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती आणि तू पतित झाला असतास. तुझ्या पत्रिकेमध्ये अनेक गंडांतरे आहेत, परंतु श्रीपाद प्रभूंच्या कृपेने व त्यांच्या अमृतदृष्टीने तुझ्या नकळत त्यांचा परिहार होत होता. तात्पर्य: श्री गुरूंचा महिमा श्रोते हो किती अगाध आहे. श्री गुरूंच्या महिमेचे वर्णन कोण करेल, कोण करू शकेल. प्रत्यक्ष वेदसुद्धा नेती नेती म्हणत मौन धरते झाले. म्हणून गुरूंपेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. माझा श्यामा असेल खुळा, परी मजला त्याचा लळा. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून जरूर कमेंटमध्ये सांगा. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्री श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.